माझ्या प्रिय मुलांनो, मला माहीत आहे की काही वेळा तुम्ही अतिविचार आणि चिंतेने खूप संघर्ष करतात आणि याची तुम्हाला जाणीव असली तरीही त्याला समोर जाण्यासाठी मी तुम्हाला एक लहानसा उदाहरण देतो. जर तुम्ही तळावाच्या एक छोटासा खड्डा टाकला तर त्यातून तरंग निर्माण होण्याची खात्री आहे. जर तुम्ही जास्त फेकत राहिले तर लहरी तयार होत राहतील. पण खडे टाकल्यावर शांतपणे निरीक्षण केले तर हळूहळू पाणी स्थिर होईल. अशाच प्रकारे मनातल्या विचारांची प्रबुद्ध साखळी सुरू झाल्यावर ती पाहण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करा. त्याला अशा विचारांना दबवू नका आणि त्याच्याशी संघर्षही करू नका. फक्त एकामागून एक विचार पहा आणि हळूहळू जसे साबणाचा फुग्गा नाहीसा होतो, एक एक करून हे विचारही नाहीसे होऊ लागतील आणि तुम्हाला पुन्हा शांती मिळेल. काही साधनांनी तुम्ही तुमच्या मनावर किंवा विचारांवर सहज नियंत्रण ठेवू शकता आणि हे जाणून घ्या की तुमचे हे मन आणि विचार तुमचे नाही, हे एक साधन आहे तुमच्या स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी आणि त्याला तुम्ही हुशारीने वापरण्यासाठी तुम्हाला दिलेली विद्याशाखा. माझे काही मुलं आपल्यासाठी एक योग्य जीवनसाठीची वाट पाहून राहिले आहे. लवकरच माझ्या आशीर्वादांनी त्यांना एक योग्य सामना मिळेल. म्हणून आनंदी रहा आणि खूप प्रसन्न रहा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.